नमस्कार मंडळी, साक्षात भगवान सदाशिवांचा ज्यांच्या मस्तकावर हात पडतो त्याच्या आयुष्यात अशक्य असे काय आहे, याच गोष्टीची प्रचिती आजच्या या कथेतून आपल्याला येणार आहे. आज आपण ऐकणार आहोत शिवलीलामृतातील कथा, याच्यामधील अध्याय 8 भाग 1. चला तर मग सुरू करूया. कथा आहे भद्रायू आख्यान, भद्रायूचा पराक्रम. श्री गणेशाय नमः. हे शिवशंकरा, तुझा जय जयकार असो. हे सदाशिवा, तू वेदवंद्य ब्रह्मानंद मूर्ती आहेस. तू शिवयोगी रूपाने प्रकट होऊन भद्रायूला अनेक विषयासंबंधी यथासांग उपदेश केलास. पुराणकार सूत शौनकादींना सांगतात, शिवयोग्याने भद्रायूला शिवकवच शिकवले. मृत्युंजय मंत्राने अभिमंत्रित केलेले भस्म त्याच्या शरीराला लावले. त्याच्या गळ्यात मोठ्या प्रेमाने रुद्राक्षमाळा घातली. त्याला एक उत्तम शंख दिला. त्या शंखनादाने सगळे शत्रू बेशुद्ध पडतील असे त्यात सामर्थ्य होते. त्रैलोक्यात अत्यंत दुर्मिळ असे खडक दिले. ते खडक पाहताच शत्रू जळून भस्म होतील असे अद्भुत सामर्थ्य त्यात होते. अहो, भोळा सांब सदाशिव प्रसन्न झाला की त्याचे देणेही अलौकिक असते. मग तो शिवयोगी भद्रायूला उत्तमोत्तम आशीर्वाद देत म्हणाला, तुला आरोग्य दीर्घायुष्य लाभेल. ऐश्वर्यप्राप्तीने तू सर्व राजे लोकात श्रेष्ठ ठरशील. तू सतत विजयी होऊन पृथ्वीवर हजारो वर्ष राज्य करशील. सर्व प्रकारची लक्ष्मी प्राप्त होऊन तुझी सर्वत्र कीर्ती होईल. असा आशीर्वाद देऊन तो शिवयोगी तिथेच अदृश्य झाला. भद्रायू आणि सुमती सदैव शिवस्मरण करीत असत. इकडे काय झाले, भद्रायूचा जो पिता दाशार नृपती वज्रबाहू त्यांच्यावर शत्रूने आक्रमण केले. मगध देशाचा हेमस्त नावाचा राजा आपली अफाट सेना घेऊन वज्रबाहूवर आक्रमण करण्यास आला. त्याने वज्रबाहूचे सर्व राज्य लुटले. धन धान्य स्त्रिया लुटल्या. वज्रबाहूच्या राजवाड्याला त्याने वेढा घातला. वज्रबाहू त्याचे अमात्य दास दाशी राजस्त्रिया या सर्वांना पकडून तो घेऊन चालला. ही बातमी भद्रायूला समजताच त्याने आपल्या शरीरावर शिवकवच धारण केले. शिवयोगी गुरुचे स्मरण केले. मृत्युंजय मंत्राचा जप केला. शिवस्मरण करून सर्वांगाला भस्म लावले. शिवयोग्याने दिलेले शंख व खडक घेतले. मग तो आपल्या मातेला वंदन करून म्हणाला, माझ्या पित्याला शत्रू पकडून नेत आहेत. शत्रूला ठार मारून पित्याची सुटका करण्यासाठी मी जात आहे. गुरुचरणाचा दास असलेला मी गुरुकृपेने प्राप्त झालेल्या सामर्थ्याने व पराक्रमाने सर्व राज्यांचा पराभव करून व त्यांना जिवंत पकडून तुझ्या पायाशी आणीन, तेव्हा तू मला आशीर्वाद दे. असे सांगून भद्रायू अत्यंत त्वरेने निघाला. त्याच्याबरोबर पद्माकरचा पुत्र सुनयही होता. एखाद्या विजेप्रमाणे भद्रायू धावत होता. गरुड जसा सापाचा माग काढीत जातो तसा भद्रायू जात होता. जणू सिंहांचे 2 छावे हरणाचा पाठलाग करीत होते. शत्रूचे सैन्य पुढे दिसताच भद्रायूने प्रचंड गर्जना केली. त्याने शत्रू सैन्यावर असंख्य अमोघ बाणांचा अक्षरशः पाऊस पाडला. शत्रूंनी मागे वळून पाहिले तेव्हा त्यांना भद्रायू व सुनय शिव विष्णूसारखे सूर्यचंद्रासारखे आपल्या तेजाने चमकत असलेले दिसले. शत्रू सैन्य बेशुद्ध पडले. त्याच्या खडगाचे तेज पाहून शत्रूची पाचावर धारण बसली. शत्रू सैन्याची कापाकापी करीत भद्रायू हेमस्ताचा रथाजवळ आला. हेमस्त्र वज्रबाहूला पकडून नेत होता. भद्रायूने हेमस्ताला रथावरून खाली ओढले. त्याला लाथा बुक्याने अक्षरशः बदडून काढले. त्यामुळे हेमस्त भडभडा रक्त ओकू लागला. भद्रायूने त्याला बांधून ठेवले. त्याची अर्धी मिशी भादरली. डोक्यावर 5 पाट काढले. शत्रूचे सगळे सैन्य कापून काढले. शत्रूने पळवलेली अगदी धन दौलत परत मिळवली. सर्व राजस्त्रियांची सुटका केली. वज्रबाहूला व अमात्यांना मुक्त केले. भद्रायूचा तो अद्भुत पराक्रम पाहून वज्रबाहूने आश्चर्याने तोंडात बोटे घातली. आपली सुटका करणारा हा वीर कुमार कोण बरे असेल, असा त्याच्यापुढे प्रश्न उभा राहिला. अत्यंत गहिवरलेल्या आवाजात वज्रबाहू भद्रायूला म्हणाला, मला या अपयशाच्या सागरातून वर काढणारा तू कोण आहेस? तू तर मला साक्षात कैलासनाथ किंवा वैकुंठनाथ वाटतोस. त्यावेळी आपली सुटका करणाऱ्या भद्रायूला अनेक राजस्त्रियांनी ओवाळले. त्याला मनापासून आशीर्वाद दिले. भद्रायू सर्वांना म्हणाला, आता सर्वजण नगरात चला. असे म्हणून भद्रायू पकडलेल्या शत्रूसह सर्वांना घेऊन नगरात आला. त्याने वज्रबाहूला पुन्हा राजसिंहासनावर बसवले. त्यावेळी नगरात फार मोठा आनंदोत्सव झाला.
हत्तीवरून साखर वाटण्यात आली. सगळे नगरवासी आपल्या राजाला वंदन करीत होते. मग भद्रायू वज्रबाहूला म्हणाला, मी आता जातो. 3 दिवसांनी परत येईन. मग परत आल्यावर मी कोण आहे ते सांगेन. असे सांगून भद्रायू सुनयासह रथात बसून आपल्या आईकडे परत आला. सुमतीला वंदन करून त्याने सगळी हकीकत सांगितली. ती ऐकून सुमतीला व पद्माकरला अतिशय आनंद झाला. बघितलात ना श्रोते हो, गतजन्मी केलेल्या शिवभक्तीने त्याला ह्या जन्मात त्याच्या सर्व कर्मांची फळे भोगून नंतर जे त्याला मिळाले ते अगदी अद्वितीय, ते अगदी अविश्वसनीय होते, पण ते चिरकाल टिकणारे होते. आता पुढच्या कथेत आपण नक्की बघूया की भद्रायू वज्रबाहूला आपली ओळख सांगतो का ते. धन्यवाद.